मित्र, आजच्या भागामध्ये आपण ॲमेझॉन ॲफिलिएट मार्केटिंग संदर्भात माहिती बघणार आहोत. आपल्याला लाखो रुपये कमवून देणारे ही मशीन आपण कशी बिल्ड करू शकतो, की जे आपल्याला महिन्या ही प्रोसेस करून आपल्याला इन्कम होऊ शकतं. तर आजच्या भागामध्ये आपण ही ॲमेझॉन ॲफिलिएट आपण कसं आय डी मिळवू शकतो, त्याच्यावर कोणकोणत्या गोष्टी आपल्या गरजेच्या आहेत, त्याच्यापासून आपल्या कोणकोणत्या संधी आहेत आणि आपण लाखो रुपये कसे कमवू शकतो, या संदर्भातली टोटल माहिती तुम्हाला आजच्या भागामध्ये मिळणार आहे. त्याचप्रमाणे काय नियम असे आहेत जे तुम्हाला पाळणं खूप गरजेचं आहे, हे तुम्ही आज पाहणार आहात. शेवटीला सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला लाखो रुपये कसं कमवू शकता तुम्ही या साईटपासून, त्याचे टिप्स देणार आहे, ते तुम्ही आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया की ॲमेझॉन ॲफिलिएट वेबसाईटबद्दल आपण कसं कमाई करू शकतो आणि महिने आपण कमवू शकतो. डिजिटल मार्केटिंगचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिफंडो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहणार आहोत ॲमेझॉन असोसिएट प्रोग्राम संदर्भात माहिती. तर आता आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की ह्या असोसिएट प्रोग्रामला जॉईन करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी काय करावी लागते आणि कोणकोणत्या गोष्टींची गरज असते. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की ॲमेझॉन असोसिएट आय डी क्रिएट केल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी असतात, त्या आपण कशा वापरू शकतो या संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की ॲमेझॉन असोसिएटचे जे रूल्स आहेत किंवा गाईडलाईन्स आहेत, ते कसे आपण याच्याबद्दल आपण थोडी माहिती पाहणार आहोत. आणि सर्वात शेवटी अशी एक माहिती पाहणार आहोत ज्याच्यातून पैसे तुम्ही सर्वात जास्त कमवू शकता, ही माहिती आपण शेवटी पाहणार आहोत. तर चला पाहूया पहिल्यांदा आपण ही पूर्वतयारी कशी करू शकतो. तर पहिल्यांदा आपण समजून घ्या की ॲफिलिएट मार्केटिंग किंवा ॲफिलिएट हे ॲमेझॉनचं कसं वर्क करतं. तर तुम्ही ॲमेझॉनचं एखादा कस्टमर असेल किंवा एखादा व्हिजिटर असेल जो तुमच्या वेबसाईटवरती येतो, तो तुमच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्या वेबसाईटवरच्या एखाद्या लिंकवरती किंवा तुमची दिलेली माहितीवरून तो एखाद्या ॲमेझॉनच्या प्रोडक्टच्या लिंकला क्लिक करतो आणि तो ॲमेझॉनवरती जातो. ॲमेझॉनवरती गेल्यानंतर तो तुमचं प्रोडक्ट आणि त्याच्याबरोबर आणखी काही प्रोडक्ट जर त्यांनी परचेस केलेले असतील, तर त्या परचेस केल्यावर तुम्हाला पर्सेंटेज कमिशन मिळतं. तर ॲमेझॉनचं जे ॲफिलिएट वर्क होतं, कस्टमर तुमच्या वेबसाईटवरून एखादी माहिती पाहतो, ती माहितीवरून ॲमेझॉनवर जातो, तो परचेस करतो आणि त्या परचेसचं काही पर्सेंटेज तुम्हाला भेटतं. हे अशा प्रकारे ॲफिलिएट काम करतं. त्याच्यानंतर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे माझ्याच ॲफिलिएट लिंकने कसे गेलेलं आहे आणि हे कसं वर्क होतं. तर त्यासाठी ॲफिलिएट लिंक ॲमेझॉन तुम्हाला देतं. ही युनिक लिंक असते आणि ती कुकी म्हणून काम करत असते. हा एक ट्रॅकिंग कोड असतो जो तुमच्या वेबसाईटमध्ये तुम्ही ॲड केला की तुम्हाला ते कमिशन भेटू शकतं. हे युनिक ट्रॅकिंग कोड असतं, ते तुम्ही वापरू शकता. तर कस्टमरनी जर तुमच्या वेबसाईटवरून त्या लिंकवरती क्लिक केलं तर 24 तासात जे ते परचेस करेल, तर ही 24 तास कुकी ॲमेझॉन सेव्ह करून ठेवतं तुमचं युनिक आय डीचं आणि त्याच्यातून ते बाय करू शकतात. कस्टमर ज्या वेळेला बाईंग प्रोसेस पूर्ण होते त्यावेळेला ती कुकी बंद होऊन जाते आणि तुम्हाला त्याचे बेनिफिट भेटतात. ॲमेझॉन ॲफिलिएटच्या आपल्याला काय काय संधी आहेत आणि कोण हे करू शकताय ते समजून घ्या. तुम्ही हा ॲमेझॉन ॲफिलिएट पार्ट टाईम करू शकता, फुल टाईम करू शकताय. तुम्ही एखादं काम करत असेल, स्टुडंट असाल, तर अशा लोकांनी पार्ट टाईम करू शकतात. आठवड्यातले काही तास फक्त तुम्ही दिले तर ॲमेझॉन ॲफिलिएटमध्ये तुम्ही चांगली कमाई करू शकताय. फुल टाईम केला तर तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यात वेळ देऊन चांगले रिव्ह्यूज, प्रोडक्ट्स हे ॲड करून तुम्ही चांगली माहिती देऊन तुमचा सेल वाढवू शकताय. पार्ट टाईम जरी केलं तरी तुम्ही हे करू शकताय आणि फुल टाईम ही करू शकताय. तर पैसे कमवण्याची ही एक चांगली संधी आहे पार्ट टाईम आणि फुल टाईम या दोन्ही माध्यमातून. ॲमेझॉन ॲफिलिएट होण्यासाठी काय आवश्यकता आहे, तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला लागतात मित्र.
तर डोमेन लागतं, वेब होस्टिंग लागतं आणि ॲमेझॉन ॲफिलेट आय डी लागतो. डोमेन वेब होस्टिंग तुमची झाल्यानंतर तुम्ही ॲमेझॉन ॲफिलेट आय डीला अप्लाय करून तो आय डी मिळवू शकता आणि तुम्ही पैसे कमवू शकता. या 3 गोष्टी गरजेच्या आहेत. आता ॲमेझॉन अफिलिएटेड वेबसाईटमध्ये निश साईट आपण कशी बनवू शकतो. पहिल्यांदा हे समजून घेऊया की निश साईट म्हणजे काय. विशिष्ट उत्पादने किंवा विषयांवर लक्ष केंद्रित केलेली जी साईट असते, म्हणजे समजा की होम अँड किचन्समधले किचन्स इक्विपमेंटवर जर आपण साईट बनवली त्यांची माहिती देणारी, तर ती निश साईट होऊन जाते. किंवा तुम्ही उदाहरणार्थ जर म्हटलं की डिजिटल मार्केटिंगमध्ये जर तुम्ही फक्त यूट्यूबसाठी माहिती देत असाल, तर ते तुमचं निश झालेलं आहे. तर अशा निश प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेसबद्दल प्रोडक्टबद्दल जर माहिती देत असाल, ॲमेझॉनच्या अशा प्रोडक्टवर तुम्ही माहिती देत असाल, तर ती निश साईट होऊन जाते. ॲमेझॉनचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्या निश साईटवर 30 ते 50 आर्टिकल ज्या वेबसाईटवर असतात, अशा ही ॲमेझॉनची निश प्रोडक्ट साईट होऊन जाते. ही ॲमेझॉनच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी 30 ते 50 आर्टिकल वेबसाईटमध्ये ज्या असतात ती ॲमेझॉनची निश साईट असते. तर ॲमेझॉनची ॲफिलिएटेड जी निश हे कसं निवडायचं, तर हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया की हे निश आपल्याला कसं निवडायचं असतं. तर ॲमेझॉनमध्ये एवढे प्रोडक्ट आहेत, करोडो प्रोडक्ट्स आहेत, करोडोपेक्षा जास्त आहे, 1 करोडपेक्षा जास्त आहेत प्रोडक्ट्स. तर अशामधले कोणते प्रोडक्ट आपण निवडायला पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे. तर असे प्रोडक्ट आपल्याला निवडायचे आहेत जे 12ही महिने वापरले जाऊ शकतात. तर अशा प्रोडक्टवर जर तुम्ही केलं तर महिन्याने महिने तुम्हाला इन्कम हे कंटिन्यू मिळत जातं. आणि त्याचप्रमाणे म्हणजे जसं फूड आहे, क्लोथ्स आहेत, कपडे आहेत, खाण्याच्या वस्तू आहेत, हेल्थ बाबतीत जे प्रोडक्ट्स आहेत, तर हे 12ही महिने लागतात. तर अशा प्रोडक्ट्सवरती तुम्ही जर साईट बनवली तर तुम्हाला 12ही महिने इन्कम होऊ शकतं. त्याच्यानंतर असं प्रोडक्ट सिलेक्ट करायचं आहे ते सर्व जेंडर्सना वापरण्या येण्यासारखं असेल. फूड्स हे सर्व जेंडर्सला लागतं, क्लोथ हे सर्व जेंडर्सला लागतं आणि हेल्थचे जे प्रोडक्ट्स असतात ते सर्व जेंडर्सला लागू शकतात. त्यामुळे हे लक्षात 2 गोष्टी ठेवणं आहे की आपल्याला जर कंटिन्यू इन्कम पाहिजे असेल तर अशा प्रोडक्ट्सची निवड करणं हे सर्वात मोठं काम आहे आणि ते आपल्याला जे आवडतं आहे ते आपण ह्याच्यातून निवडू शकतो. आपली साईट बनवण्यापूर्वी आपल्याला ॲडव्हर्टायझिंगची फी आपल्याला किंवा जे कमिशन आपल्याला मिळतं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण आपण साईट बनवण्या अगोदर आपल्याला जर हे माहीत असेल की आपण जी कॅटेगरी सिलेक्ट करतो आहे किंवा ज्या निशवरती आपण हे प्रोडक्ट किंवा आपली वेबसाईट बनवतो आहे त्याला किती कमिशन मिळतं आहे. मित्रो बघितलं असेल तर हे ॲमेझॉनचं प्रोग्रामचं ॲडव्हर्टायझिंग फी शेड्यूल आहे जे तुम्ही इथं बघू शकता. प्रोडक्ट कॅटेगरी याच्यामध्ये दिलेले आहेत. किचन अप्लायन्सेस आहेत, याच्यामध्ये तुम्हाला 9% भेटतं. ग्रोसरी आणि चे जे प्रोडक्ट्स असतात त्याच्यावर तुम्हाला 8% मिळतं. होम अँड बेबी प्रोडक्टवरती 6% मिळतं. ऑटोमेटिव्स किंवा गार्डन स्पोर्ट्स ह्याच्यावरती जर तुम्ही साईट बनवलेली असेल ह्या कॅटेगरीवरती तर तुम्हाला हे इथं एवढं मिळतं. तर मोबाईल फोनला बघितलं असेल तर याच्यात सगळ्यात जास्त कमी मिळतं ते आहे 1%. आणि इथं पाहिलं असेल जर ह्याच्यात स्टार मार्क पण दिलेले आहेत. काही न्यू मोबाईल फोन आहेत त्याला 0.05 भेटतं. त्याच्यानंतर ॲमेझॉनचे असे काही प्रोडक्ट्स आहेत ज्याचे तुम्ही जर साईट बनवलेली असेल त्याच्या प्रोडक्ट्सची तर तुम्हाला कमिशन भेटत नाही. तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची पहिली आहे की आपल्याला कोणत्या प्रोडक्टच्या कॅटेगरीवरती आपली साईट बनवली तर आपल्याला पैसे चांगले मिळू शकतात. आणि अशा आपल्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याच्यातली कॅटेगरी आपण निवडून त्याला कमिशन किती चांगलं आहे हे पाहून आपण त्याची प्रोडक्ट्सचे रिव्ह्यूज किंवा आपण त्याच्यावर साईट बनवू शकतो. तर ह्या ज्या कॅटेगरी आहेत या कॅटेगरीमधून तुम्हाला कळालं असेल की किती पर्सेंटेज कोणत्या कॅटेगरीला आपल्याला कमिशन भेटतं ते. त्याच्यानंतर आता ह्या कॅटेगरीजमध्ये आपल्याला जेव्हा निश सिलेक्ट करायचे असते तेव्हा आपण बेस्ट सेलरवरती इथं जाऊ शकतो. त्याच्यात आपण पाहू शकतो हे सगळे तुम्हाला कॅटेगरीज इथे दिसतील. या कॅटेगरीमध्ये सब कॅटेगरीज पण असतात जशी गार्डनिंग आणि आउटडोअर आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सब कॅटेगरीज पण दिसतील.
त्या कॅटेगरीमधले तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जे आवडीचं आहे आणि ज्याच्यात तुम्ही काम करू शकता अशा प्रोडक्ट अँड सर्व्हिसवरतीच तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला योग्य प्रकारे रिटर्न्स भेटू शकतात. तर ह्याच्यामध्ये भरपूरसे कॅटेगरी आहे. जवळजवळ प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये हे सगळे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामध्ये गिफ्ट कार्ड्स आहेत, गार्डनिंग आउटडोअर्स आहेत, होम अँड किचन्स आहेत, ज्वेलरी आहेत. ह्या सगळ्यामधले आणि ह्या कॅटेगरीजमधले प्रोडक्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि तुमचा रिव्हेन्यू वाढवू शकता. साईट बनवण्यापूर्वी हे तुम्हाला सर्च करणं गरजेचं आहे की तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीजमध्ये बनवू शकता हे तुम्ही निर्धारित करणं पहिल्यांदा गरजेचं आहे. तर इथे ही ॲडव्हर्टायझिंग फी दिलेली आहे, इथे कॅटेगरी आहे, तुम्ही प्रोडक्ट पाहू शकता आणि त्याच्यानंतर हे सिलेक्शन तुम्ही करू शकता. तर मित्र, आता आपण पाहतोय की 7पेक्षा जास्त स्टेप आपण ॲमेझॉनची वेबसाईट बनवण्यासाठी कसं वापरू शकतो. तर पहिल्यांदा आपल्याला जे करावं लागणार आहे ते कीवर्ड रिसर्च. जे आपण कॅटेगरीज निवडतोय त्याच्यामध्ये आपल्याला तर 30 ते 50 आर्टिकल्स बनवायचे असेल तर इनफ कीवर्ड्स आहेत का ज्याच्यावर आपण बनवू शकतोय, हे महत्त्वाची गोष्ट आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेणे जरुरीचं आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे की डोमेन नोंदणी आणि होस्टिंग घेणे. डोमेन हे असं निवडायचं आहे, शक्यतो .com डोमेन निवडा, हे योग्यच असतं आणि तुम्हाला चांगले त्याचे रिटर्न्स भेटतात. तर डोमेन नोंदणी करणं हे गरजेचं आहे आणि होस्टिंग सेटअप करावी लागणार आहे तुम्हाला. जे कीवर्ड रिसर्च कराल त्याला अनुसरून डोमेन आणि होस्टिंग डोमेन तुम्ही घेऊ शकता आणि होस्टिंग सेटअप करावं लागतं. तिसरा पॉईंट आहे की साईट सेटअप करावी लागते तुम्हाला. वर्डप्रेस साईटवरती केलं तर योग्यच आहे, ज्यात थीम्स, प्लगइन, कॉन्फिगरेशन तुम्हाला करावं लागतं. आणि त्याच्यानंतर आहे तुम्हाला त्या साईटमध्ये आवश्यक असे काही पेजेस ॲड करावे लागतात. ते कोणते आहेत ते आपण पुढं आता पाहणार आहोत. त्याच्यानंतर आहे तुम्हाला साईटमध्ये पोस्ट आर्टिकल्स जे आहेत ते प्रकाशित करावे लागतात आणि त्याच्यानंतर आपली जी साईट बनवलेली आहे त्याचे सोशल मीडिया पेजेस, ब्रँडिंग हे तुम्हाला करावं लागतं. त्याच्यानंतरची जे ऑप्शन आहे, जे तुम्हाला वेबसाईटसाठी बॅकलिंक्स तयार करावे लागतात, रिसर्च करावा लागतो की तुमची साईट तुम्ही कसं रँकिंगमध्ये आणू शकता. त्याच्यानंतर जे कन्व्हर्जन होत असतील तुमच्या साईटवर ते कसे चांगल्या रीती आणि योग्य कन्व्हर्जन तुम्ही कसे वाढवू शकता याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल. ते आहे कन्व्हर्जन ऑप्टिमायझेशनचा दर तुम्ही वाढवू शकताय. तर ह्या 7पेक्षा जास्त स्टेप्स तुम्हाला ह्या ॲमेझॉनची वेबसाईट तयार करताना ह्या घ्याव्या लागतात. ॲमेझॉनचे ॲफिलिएट घेण्यापूर्वी तुम्हाला हे काही पेजेस जे आहेत ते ॲमेझॉनच्या ॲफिलिएट वेबसाईटमध्ये आवश्यकपणे तुम्हाला ॲड करावे लागतात. ते आहे प्रायव्हसी पॉलिसी आहे, होम पेज असावं, अबाउट अस असावं, कॉन्टॅक्ट असावं, कॉन्टॅक्ट असमध्ये कॉन्टॅक्ट फॉर्म असावा, प्रायव्हसी पॉलिसी, टर्म्स ऑफ युजेस म्हणजे तुमची साईट यूज करण्याचे टर्म्स तुम्ही याच्यात लिहू शकता. ॲफिलिएट डिस्क्लोजर आणि ॲफिलिएट ॲग्रीमेंट आणि प्रायव्हसी पॉलिसी हे मुख्यतः कोणत्याही ॲफिलिएट मार्केटर पाहत असतं. ॲमेझॉन डिस्क्लोजर आणि ॲमेझॉन ॲफिलिएट हे तुम्हाला तुमच्या साईटमध्ये ॲड करावं लागतं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे अप्रुव्हल्स भेटत असतं. तर ही आवश्यक पेजेस तुमच्या साईटमध्ये असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ते आहे की गुगल ॲनालिटिक्स तुमच्या वेबसाईटशी कनेक्ट करायचं आहे. गुगल ॲनालिटिक्समध्ये तुमच्या वेबसाईटवरचे व्हिजिटरांबद्दल तुम्हाला माहिती मिळते आणि कसे तुम्हाला आर्टिकल्स किंवा माहिती आणखी बनवायची आहे ते तुम्ही बनवू शकताय. त्याच्यानंतर आहे तुमची वेबसाईट गुगल सर्च कॉन्सेप्टला पण कनेक्ट करायची आहे, ज्याच्याकरून तुमच्या वेबसाईटबद्दल तुम्हाला आणखी तुम्ही सर्च इंजिनमध्ये रँकिंग करण्यासाठी मदत भेटू शकते. फेसबुक पेज बनवायचं आहे, इंस्टाग्राम पेज बनायचं आहे, ट्विटर अकाउंट आहे, पिंट्रेस्टचं बिझनेस पेज पण तुम्ही बनवू शकताय. हे सर्व तुम्ही तुमच्या ॲमेझॉन ॲफिलिएटच्या ब्रँडिंगसाठी हे 5पेक्षा जास्त ब्रँड पेजेस आणि लिंकिंग तुम्ही करू शकताय. मित्र हो, ॲमेझॉन ॲफिलिएटसाठी तुमच्या वेबसाईटमध्ये 10पेक्षा जास्त क्वालिटी आर्टिकल्स असावे लागतात.
क्वालिटी आर्टिकल्स कमीत कमी 10 प्रकाशित तुम्हाला करावे लागतील. तर तुम्हाला जे तुम्ही लिहू शकता, तर तुम्ही असे कमीत कमी 5 तर तुम्ही स्वतः लिहू शकता. जर तुम्हाला तेच अवघड जात असेल तर तुम्ही fiverr.com ह्या वेबसाईटवरून असे आर्टिकल्स लिहून घेऊ शकता. शक्यतो तुम्ही स्वतःचे स्वतः हे केलं तर योग्य राहील, पण अशा वेबसाईट आहेत ज्या तुम्हाला क्वालिटी कंटेंट लिहून देतात आणि तिथून तुम्ही हे विकत घेऊन तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये ॲड करू शकताय. तर असे क्वालिटी कंटेंट तुम्ही स्वतः बनवले तर तुम्हाला हे कायमचं काम होईल आणि तुम्ही योग्यरित्या याच्यामधून करू शकता. तर पहिल्यांदा तुम्ही स्वतः तरी ॲटलिस्ट 5 तरी तुम्ही हे आर्टिकल्स बनवले तर तुम्हाला ते कसे आर्टिकल्स रँक करायचे, कसे बनवायचे हे तुम्ही समजू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला जर आणखी जास्त चांगली क्वालिटी यायचं असेल तर तुम्ही fiverr.com वरती जाऊन तिथून हे क्वालिटी आर्टिकल्स बनवणाऱ्या जे लोक असतील त्यांच्याकडून हे बनवून घेऊ शकता. तर आपण उदाहरणासाठी काही माहिती बघूया की ह्या वेबसाईट कशा बनल्या जातात आणि त्या कशा रँक करतात. तर मी इथं बेस्ट किचन चिमनीज इन इंडिया असं टाकलेलं आहे. त्याच्यात तुम्ही बघाल ही इथं रँकमध्ये आहेत काही वेबसाईट आणि याच्या खाली जाल तर तुम्हाला असं दिसेल फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन त्याच्यानंतर आहेत. तर तुम्हाला कळत असेल की हे कसं रँकिंग होतं आहे ते. आता काही उदाहरणं बघा कसे आर्टिकल्स वगैरे लिहिले जातात. आता बेस्ट किचन चिमनी हे आपण सर्च केलं होतं तर अशा प्रकारे हे आर्टिकल्स लिहिले जातात. इथे असे कंपॅरिझन्स दिलेले आहेत. कंपॅरिझनमध्ये माहिती दिलेली आहे पूर्ण. प्रोडक्ट फीचर्स आहेत, स्पेसिफिकेशन आहेत, ही सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे. इथं बाय ऑन ॲमेझॉन असं दिलेलं आहे. तर अशा प्रकारची माहिती आर्टिकल्स स्वरूपात लिहिली जाते. त्यानंतर आणखी एक उदाहरण पाहूया. इथं बघितलं असेल तर हे ॲफिलिएटेड डिस्क्लोजर दिलेलं आहे की कोणत्या प्रकारचं त्यांनी कमिशन्स वगैरे काही चार्ज करत असतील तर, आणि अशा प्रकारची इथे माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारच्याच वेबसाईट आपल्याला बनवायच्या आहेत ज्याच्यात माहिती देऊ शकेल आपण आणि लोक ही माहिती वाचून याच्या लिंकवरती क्लिक करून बाय करू शकतील. जसे इथे ही लिंक दिलेली आहे तसे. तर आता आपण पाहणार आहोत की ॲमेझॉन असोसिएट प्रोग्रामला अर्ज कसा करावा आणि त्याच्या संदर्भातली माहिती. तुम्ही ॲमेझॉन असोसिएटवरती आल्यानंतर साइनअपवरती क्लिक केल्यानंतर क्रिएट अकाउंटवरती तुम्ही सगळी प्रोसेस करू शकता. त्यात तुमचे डिटेल पर्सनल टाकावे लागतात, वेबसाईटचं नाव टाकावं लागतं. हे सगळे डिटेल टाकल्यानंतर हा फॉर्म सबमिट होतो आणि हा अप्रूव्ह होतो 2 दिवसामध्ये. आणि हा अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. त्याच्यामध्ये इथे जे तुमचं आय डी असतं त्याच्यामध्ये अकाउंट सेटिंगमध्ये पहिल्यांदा जायचं आहे. अकाउंट सेटिंगमध्ये इथे तुम्हाला ऑप्शन दिसतील एडिट युअर वेबसाईट अँड मोबाईल ॲप्स, ते तुम्ही पाहू शकता. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे येता. इथं तुम्ही तुमची एंटर वेबसाईट करू शकता. एकापेक्षा जास्त असेल तरी पण त्या इथे तुम्ही एंटर करू शकता आणि त्याचं अप्रूव्हल तुम्हाला भेटू शकतं. त्याच्यानंतर आहे की मॅनेज युअर ट्रॅकिंग आय डी. तुम्ही वेगवेगळे ट्रॅकिंग आय डी क्रिएट करू शकता. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा साईटवरती येता जिथे आल्यानंतर तुम्ही ॲड ट्रॅकिंग कोड, म्हणजे तुम्हाला जो हवा असेल युनिक ट्रॅकिंग कोड तो तुम्ही इथे ॲड करू शकता आणि क्रिएट म्हटल्यानंतर इथे तो क्रिएट होऊन जातो. त्याच्यानंतर तुमचे ईमेल आय डी, पर्सनल ह्या गोष्टी तुम्हाला इथून चेंज करायचे असेल, पेमेंट प्लॅनचे पेमेंट डिटेल वगैरे ते तुम्ही इथून हे करू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसतं की प्रोडक्ट लिंक्स, बॅनर वगैरे क्रिएट करायचे असेल. आता इथं बॅनरवरती क्लिक केल्यानंतर जे ॲमेझॉनचे बॅनर्स असतात त्याचे कोड तुम्ही इथून घेऊ शकता. जसं हा बॅनर आहे तर याचा कोड इथं आपल्याला असा दिसेल, तो कोड तुम्ही घेऊ शकता. इथे असे कोड वेगवेगळे प्रकारचे असे जे बॅनर्स आहेत ते बॅनर्स तुम्ही इथून घेऊ शकता, जे इथे दिसत आहेत ते. हे जे बॅनर्स आहेत ह्याचे कोड तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये ॲड करू शकता. ते इथून तुम्हाला प्रोडक्ट लिंक्समधून भेटतील. तुम्हाला काही विजिट्स पाहिजे असतील, म्हणजे तुमच्या वेबसाईटमध्ये सर्चचं ऑप्शन ठेवायचं असेल ॲमेझॉनचं, तर ते पण तुम्ही इथून ठेवू शकता. इथं विजिटमध्ये गेल्यानंतर, सर्चमध्ये गेल्यानंतर इथे ॲड टू युअर वेब पेजेस याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की तुम्ही एखादं जे कुठलं प्रोडक्ट डिफॉल्टमध्ये ठेवायचं असेल ते ठेवू शकता. समजा उदाहरणार्थ मोबाईल फोन्सबद्दल माहिती ठेवायची असेल तुम्हाला डिफॉल्टमध्ये,
तर असे तुम्ही ठेवू शकता. तर त्याची साईज तुम्ही ऑटो ठेवू शकता, कस्टम ठेवू शकता आणि असे तुमच्या वेबसाईटमध्येच लोक सर्च करू शकतील मोबाईलचे ॲमेझॉनचे प्रोडक्ट. तर हे तुम्ही त्याच्यातून क्रिएट करू शकता इथून. त्याच्यानंतर आहे विजिट्समध्ये तुम्ही सर्च, हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथून हे करू शकता. त्याच्यानंतर टूल्समध्ये साईट स्ट्रिप्स, तुमची लिंक जी आहे जी ॲमेझॉनची, ती लिंक तुम्ही इथून चेक करू शकता ती वर्क होते की नाही याच्यामध्ये. त्यानंतर तुमचे रिपोर्ट्समध्ये कन्सोलिडेट रिपोर्ट आणि अर्निंग रिपोर्ट्स मिळतात. इथं तुम्ही प्रोडक्ट हेल्प, ऑपरेटिंग, ॲडव्हर्टायझिंग, फी शेड्यूल्स हे तुम्हाला इथून पाहायला मिळतं. ॲमेझॉनचं असोसिएट झाल्यानंतर ॲमेझॉनच्या वेबसाईटवरती आपल्याला अशी ही लिंक दिसते, स्ट्रीप म्हणतात त्याला, साईट स्ट्रीप. ह्या स्ट्रीपमधून एखाद्या प्रोडक्टची आपण लिंक घेऊ शकतो. आता हे जे प्रोडक्ट आहे, आता हे प्रोडक्ट आहे, याची आपल्याला लिंक पाहिजे असेल तर आपण इथं टेक्स्टवरती क्लिक करतो. याच्यानंतर आपला स्टोअर आय डी इथं असतो आणि ट्रॅकिंग आय डी असतो, ही आपल्याला लिंक मिळते. हे प्रोडक्टची लिंक आपण आपल्या वेबसाईटमध्ये ॲड करू शकतो. याच्यात आपला ट्रॅकिंग आय डी कोड वगैरे असतो. इथं फुल लिंक पाहिली तर फुल लिंक पण आपण इथून घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे ह्या ट्रॅकिंगच्या जे आपण प्रोडक्ट सिलेक्ट करू किंवा ज्या प्रोडक्टबद्दल माहिती लिहू, हे यातून आपण कोड घेऊ शकतो. ज्यावेळेला आपला ॲमेझॉनचा ॲफिलिएटचा आय डी बनतो, त्याच्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाच्या गोष्ट असते ते ट्रॅफिक. नवीन साईट असेल तर ट्रॅफिक लवकर येणं थोडं कठीण जातं, पण हे कसं आपण करू शकतो हे पहिल्यांदा जाणून घ्या. जे आपण निश सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यातून ऑर्गॅनिक ट्रॅफिकसाठी योग्य असे कीवर्ड रिसर्च करून आपण आर्टिकल जे बनवलेलं आहे ते कसे रँक करू शकतो याच्यावर पहिल्यांदा फोकस करणं गरजेचं आहे. तुम्ही पेड ट्रॅफिक म्हणजे फेसबुकवरती ॲड रन करून तुम्ही हे ट्रॅफिक आणू शकता तुमच्या वेबसाईटची. याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी जरुरीची आहे आणि महत्त्वाची आहे की तुम्ही फक्त तुमच्या वेबसाईटची ॲडव्हर्टाईज करू शकताय. त्या ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्ही कोणतेही ॲमेझॉनची लिंक त्याच्यामध्ये ॲड नाही करायचं आहे. तुमच्या वेबसाईटचं फक्त तुम्ही प्रमोशन करू शकताय आणि ते ट्रॅफिक तुमच्या वेबसाईटवरती आणू शकताय आणि तुमचा जो सेल आहे त्याला वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. तर ऑर्गॅनिक ट्रॅफिकमध्ये तुम्ही कीवर्ड जेवढे रिसर्च कराल आणि चांगले हे कराल, हे तुमचं कंटिन्यू ट्रॅफिक राहील. पेड ट्रॅफिकमध्ये तुम्ही काही काळासाठी आणू शकता, पण कंटिन्यू पेड ट्रॅफिक आणणं खर्चिक बाब आहे. त्यापेक्षा ऑर्गॅनिक ट्रॅफिकवर जास्त फोकस केला तर ते तुमचं एक मशीन बनून जाते की जे रँकिंगमध्ये जे तुमचे आर्टिकल्स असतात ते कायम रँक होत राहतात आणि तुम्हाला त्याच्यातून बेनिफिट भेटू शकतो. ते फक्त रँकिंगमध्ये आल्यानंतर त्यांना त्या रँकिंगमध्ये ठेवण्यासाठी जे अपडेट्स करावे लागतात ते तुम्ही अपडेट करून ते आर्टिकल्स रँकमध्ये ठेवू शकता. सुरुवातीला तुम्ही काही पेड ट्रॅफिक आणू शकता आणि त्याच्यातून तुमच्या वेबसाईटला ट्रॅफिक आणून तुमचा जो ॲमेझॉनचा सेल आहे तो वाढवू शकता. मित्र हो, सर्वात महत्त्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहतोय की ह्या 15 चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत. जर तुम्ही ॲमेझॉन ॲफिलिएट झाल्यानंतर ह्या 15 चुका जर तुम्ही केल्या तर तुमचं ॲमेझॉनचं ॲफिलिएटचं करिअर संपून गेलं. कारण याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, ह्या ज्या चुका जर तुम्ही केल्या तर तुमचं ॲमेझॉनचं ॲफिलिएट अकाउंट क्लोज होऊन जातं. तुम्ही पुन्हा त्याला अप्लाय करू शकत नाही. तर मित्र हो, तुम्हाला 180 दिवसात एक तरी सेल करायचा आहे. जर तो तुमच्याकडं नाही झाला तर तुमचं ॲफिलिएट अकाउंट क्लोज होऊन जातं. तुम्ही त्याला रिअप्लाय करू शकता, पण असं हे टाळणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्ही तुमच्या वेबसाईटचं ट्रॅफिक वाढवलं तर हे टळू शकतं. दुसरी गोष्ट आहे की एकापेक्षा जास्त खाते उघडणे. ॲमेझॉनच्या ॲफिलिएटसाठी तुम्ही एकापेक्षा जास्त खाते उघडले म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या घरच्यांचे कोणाचे ॲफिलिएट आय डीज उघडले आणि ते तुम्ही स्वतःच वापरताय, तर असं जर केलेलं असेल तर ॲमेझॉनच्या ट्रॅकिंगमध्ये हे कळतं आणि तुमचं खातं बंद होऊन जातं. त्याच्यानंतर आहे मित्र हो की ईमेलमधून जी ॲफिलिएटची जी तुम्हाला लिंक मिळालेली असते, प्रोडक्टची लिंक मिळालेली असते, ती तुम्ही ईमेल थ्रू जर पाठवली तरी पण तुमचं अकाउंट बंद होतं. तर ईमेलमधून लिंक नाही पाठवायची आणि जर पाठवलं तर हे बंद होऊन जातं.
त्याच्यानंतर आहे मित्र हो, की शॉर्ट लिंक किंवा क्लोकिंग ज्याला म्हणतात ते तुम्ही करायचं नाही आहे. शॉर्ट लिंक जे ॲमेझॉननी लिंक दिलेलं आहे आणि तुम्ही एखाद्या शॉर्टनरच्या वेबसाईटवरती जाऊन जर तुम्ही ती परत शॉर्टन केली, तर अशा लिंक ज्यावेळेला तुम्ही करता तर हे ॲमेझॉनला च्या पॉलिसीच्या अगेन्स्ट आहे, त्यांच्या युजर एक्सपिरियन्सच्या अगेन्स्ट आहे. त्यामुळं तुमचं हे ॲमेझॉनचं जे ॲफिलिएट अकाउंट आहे ते बंद होऊन जातं. तर ही गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या मित्र हो, जी लिंक तुम्हाला मिळाली आहे ती ॲमेझॉननी तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे त्या लिंक कशी आणि कुठून ट्रॅक करायची हे ॲमेझॉनला चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे ह्या चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत. मित्र हो, ई-बुक, PDF आणि अशा कागदपत्रांमध्ये ती लिंक समाविष्ट करून जर लोकांना तुम्ही पाठवली तरी पण तुमचं अकाउंट बॅन होऊ शकतं, सस्पेंड होऊ शकतं. तुम्ही जे ॲमेझॉन ॲफिलिएट आहात हे जर तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती लिहिलं नाही तर तुमचं अकाउंट बंद होऊ शकतं. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे की ॲमेझॉन ह्या गोष्टीला खूप स्ट्रिक्टली फॉलो करतं की तुमच्या वेबसाईटवरती तुम्ही ॲमेझॉन ॲफिलिएट आहात आणि त्याच्यापासून तुम्हाला कमिशन मिळते तुमच्या वेबसाईटला, हे तुम्हाला मेन्शन करावं लागतं. त्याच्यानंतर आहे मित्र हो, आपणच आपले वस्तू खरेदी करणे म्हणजे आपल्याला ज्या ॲफिलिएट लिंक मिळाली आहे त्या लिंकचा वापर करून आपल्या स्वतःसाठीच वस्तू जर तुम्ही खरेदी केल्या तर मित्र हो, तुमचं अकाउंट बंद होऊन जातं. तर आपणच आपल्या ॲफिलिएट लिंकनं कोणतंही प्रोडक्ट खरेदी करायचं नाही. मित्र आता लक्षात घ्या की तुम्हाला पेड ॲड किंवा पेड प्लेसमेंटचा वापर करायचा नाही. तर ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की पेड ॲड्स म्हणजे जेव्हा तुम्ही ॲडव्हर्टायझिंग फेसबुक किंवा गुगल किंवा याच्यावर कुठेही तुमच्या वेबसाईटची करत असाल त्यावेळेला तुम्हाला ती ॲमेझॉनची ॲफिलिएटची लिंक म्हणून तिथं ॲड करायची नाही. जर तिथं तुम्ही तुमची लिंक ॲड केली तर ॲमेझॉनवरती ट्रॅफिक जाईल आणि अशी ट्रॅफिकला ॲमेझॉन ट्रॅक करतं आणि हे प्लेसमेंटचं जर तुम्ही ॲड केलेलं असेल तर तुमची ॲमेझॉनच्या ID बंद होऊन जातो. तर ज्या वेळेला तुम्ही अशी काही फेसबुकवरून ॲड करता तर तुम्ही तुमच्या वेबसाईटची लिंक द्यायची आहे, ना की तिथे तुम्ही ॲफिलिएट लिंक द्यायची आहे. तर हे लक्षात ठेवा की ॲफिलिएट लिंक कोणत्याही ॲडव्हर्टायझिंगसाठी द्यायची नाही. तुम्ही तुमच्या वेबसाईटचं प्रमोशन करू शकता पण ॲमेझॉनच्या ॲफिलिएटचं IDचं प्रमोशन तुम्ही करू नये. जर तुम्हाला हे म्हणजे योग्यरित्या जर नाही तर करता येत असेल तर काही दिवस शिकल्यानंतरच तुम्ही या पेड प्लेसमेंट ॲड किंवा ह्याचा वापर करा. कसा करायचा हे जाणून घेतल्यानंतरच तुम्ही करा. नाहीतर सुरुवातीला तुम्ही जर हे केलं तर कदाचित तुमचं अकाउंट हे लवकरात लवकर बंद होऊन जाईल. तर दुसरी गोष्ट आहे की ऑटो टॅग हे जे आयफ्रेम स्वयंचलित कुकी स्थापित करत असतात, असे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून जर तुम्ही काय केलं तरी पण तुमचं अकाउंट बंद होतं. ॲमेझॉन त्याच्या ट्रेडमार्क धोरणांचं खूप स्ट्रिक्टली फॉलो करतं. त्याचं जर तुम्ही उल्लंघन केलं, तुमचे ॲमेझॉनचे लोगोज वगैरे आहेत, तुम्ही वेडेवाकडे किंवा त्यांची जी लिहिण्याची पद्धत आहे ही जर चुकीच्या पद्धतीने जर लिहिली गेली तरी पण तुमचं अकाउंट बंद होतं. त्याच्यानंतर आहे की तुमच्या वेबसाईटमध्ये तुम्ही ॲमेझॉनच्या प्रोडक्टची किंमत लिहायची नाही. जर तुम्ही ती लिहिली तर ॲमेझॉन अशा वेबसाईटला किंवा अशा असोसिएटची ID लवकरात लवकर बंद करून टाकतं. कारण ॲमेझॉनची जी प्रोडक्टची प्राईस असते ती डायनॅमिक्स असते, ती काही कालासाठी वाढत असते, काही कालासाठी कमी होऊ शकत असते. त्यामुळे तुमच्या वेबसाईटवरती जर एक प्राईस असेल आणि कस्टमर त्या ॲमेझॉनच्या साईटवरती गेला आणि प्राईसमध्ये जर डिफरन्स आला तर हे न होण्यासाठी ॲमेझॉनच्या वेबसाईटमध्ये जी प्रोडक्टची प्राईस लिहिलेली आहे ती तुम्ही मेन्शन करायची नाही आहे आणि ती लिहायची नाही आहे. मित्र हा पुढचा पॉईंट आपण लक्षात घेऊया की कॉपी कंटेंट करायचं नाही आहे. तर कॉपी कंटेंट पहिल्यांदा लक्षात घेऊया की ॲमेझॉनची प्रोडक्टची जी पूर्ण माहिती दिलेली आहे ती तशीच्या तशी कॉपी करून आपल्या वेबसाईटमध्ये ॲड नाही करायचं आहे. मित्र हो कॉपी कंटेंट याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्हाला एखाद्या प्रोडक्टचं स्पेसिफिकेशन असेल, जसं आता जर रेडमीचा मोबाईल फोन असेल आणि त्याची जे 2 GB रॅम असेल तर 2 GB हे कॉपी कंटेंट होत नाही. तर हे स्पेसिफिकेशन जे असतात प्रोडक्टचे ते कॉपी कंटेंट नसतात.
पण त्याच्याबद्दल ज्या मोबाईलची पूर्णच्या पूर्ण माहिती लिहिलेली असते त्याखाली, आणि ती जशीच्या तशी उचलून जर तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये ॲड केली तर तो कॉपी कंटेंट होतो. अशा कॉपी कंटेंटला ॲमेझॉन अप्रूव्ह पण देत नाही, आणि जर अप्रूव्हल मिळाल्यानंतर तुम्ही असं काही केलं आणि ॲमेझॉन रिव्ह्यू करत असते साईट, तर अशा साईट ती क्लोज करून टाकते असोसिएट आय डी, आणि तुमचा पुढचं इन्कम बंद होऊन जातं. त्याच्यानंतर आहे की ऑफर अँड रिबेट. तुम्ही स्वतःच काहीतरी ऑफर रिबेट किंवा एखादी माहिती दिली की हां, इथे तुम्हाला आमच्या वेबसाईटवरून परचेस केलं तर असं फायदा होईल, ते फायदा होईल, किंवा तुमचे काहीतरी तुम्ही वेगळंच काहीतरी विचार करून ठेवलं, तर अशा करणाऱ्याला पण ॲमेझॉन आय डी बंद करून टाकतं. हिंसक वेबसाईट म्हणजे जे व्हायोलेटेड वेबसाईट आहेत, अशावरचं ट्रॅफिक तुमच्या साईटवरती पण यायला नाही पाहिजे, आणि ॲमेझॉनच्या साईटवरती पण तुम्ही पाठवलेलं नाही पाहिजे. तर असं काही घडत असेल तुमच्या साईट थ्रू, तर अशा साईटनं पण ॲमेझॉन बंद करून टाकतं आणि ते पूर्ण आय डी तुमचा क्लोज करून टाकतं. आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे की ॲमेझॉनचे जे रिव्ह्यूज आहेत तर जसेचे तसे कॉपी करून तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये ॲड नाही करू शकत, कारण ह्या गोष्टीला ॲमेझॉन खूपली स्ट्रिक्टली घेतं की ते प्रोडक्टचे जे रिव्ह्यूज आहेत, जे रिव्ह्यू कस्टमर लिहित असतात, तर त्यांची माहिती तुम्ही कॉपी नाही करू शकतात आणि ते तुम्हाला वापरण्याची परवानगी नाही. तर हे जे 15 नियम आहेत ॲमेझॉनचे, हे मित्र हो तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, आणि हे तुम्ही पाळला तर तुमचे महिन्याला जे इन्कम होतं ते व्यवस्थितपणे येत जाईल, आणि तुम्हाला हे नियम पाळणं गरजेचं आहे. मित्र हो, काही मित्र आपले वेबसाईट बनवतात पण हे नियम माहीत नसल्यामुळे त्यांच्याकडून चूक होऊन जाते आणि त्यांचं अकाउंट काही दिवसामध्येच बंद होऊन जातं. तर मित्र हो, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे 15 नियम तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहेत, आणि अपडेट जे येतात ॲमेझॉनचे ह्या नियमांबद्दल ते लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्र हो, ही एक महत्त्वाची माहिती आहे जी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की ॲमेझॉन ॲफिलिएट जी वेबसाईट आपण बनवतो, हीच वेबसाईट तुम्ही विक्री करू शकता. ॲमेझॉन वेबसाईट जी चांगली ट्रॅफिक असलेले आणि त्याच्यावर चांगला सेल होत असेल आणि कस्टमर त्याच्यावरची लिंक घेऊन ॲमेझॉनवरती परचेस करीत असतील, अशा साईट विकत घेतल्या जातात आणि त्याच्यावरून तुम्ही कमवू शकता. मित्र हो, ॲमेझॉन ॲफिलिएट ही मशीन आहे जशी तुम्हाला मंथली इन्कम कमवून देऊ शकते, पण ज्या वेळेला तुम्ही चांगली साईट असेल, तुमची ऑर्गॅनिक ट्रॅफिक तुमचं चांगलं असेल, तर अशी साईट विकून तुम्ही पैसे कमवू शकता. मित्र हो, ॲमेझॉनमध्ये तुम्ही जास्तीत जास्त साईट बनवले असेल तुमच्या आय डीच्यामध्ये, आणि सगळ्या साईटमधल्या काही साईट तुम्हाला विकायचं असेल, तर अशा साईट तुम्ही विकू शकता. त्यासाठी मार्केट आहे अवेलेबल, आणि त्याच्यातून तुम्ही कमवू शकता. तर चला पाहूया हे आपण कसं करू शकतोय ते पाहूया. मित्र, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की लक्षात घेण्यासारखी, की आपण ज्या डोमेनवरती चांगलं काम केलेलं आहे, आपल्या डोमेनवरती ऑर्गॅनिकली चांगलं ट्रॅफिक येतं आहे, तर अशी साईट विकूनसुद्धा आपण पैसे कमवू शकतो, किंवा अशा साईट बनवून आपण विकू शकतो आणि त्याच्यापासून पैसे कमवू शकतो. तर हे कसं करू शकतो ते आपण आता पाहतो आहे, की गुगलमध्ये आल्यानंतर फ्लिपा तुम्ही हे जर टाईप केलं तर तुम्हाला ही साईट दिसेल. ही फ्लिपाची साईट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ॲमेझॉनचे प्रोडक्ट्स की ॲमेझॉनचे प्रोडक्ट असलेली साईट तुम्ही इथून विकू शकता, जी ॲफिलिएट साईट आहे. तर इथं आपण बघितलं तर सर्च केलं तर हे इथं ॲमेझॉन ॲफिलिएट वेबसाईट फॉर सेल, तर तुम्हाला दिसतील इथे किती डॉलरला हे विकले जातात. बघा, यांच्यामध्ये दिलेलं आहे की कधीपासून साईट आहे, मंथली रिव्हेन्यू किती आहे, युनिक व्हिजिटर मंथली किती येत आहेत, ह्या सगळ्यांची माहिती दिलेली आहे. बघा, इथे युनिक व्हिजिटर फक्त 1000 आहेत, तरी $1000 याची रिव्हेन्यू म्हणजे विकण्यासाठी किंमत ठेवलेली आहे. तर अशा प्रकारचे तुम्ही बघू शकता, जे ही साईट बिडिंगसाठी ठेवलेले असतात आणि त्या साईट विकल्या जातात. याच्यामध्ये बघितलं असेल तर $500 आहे, $5000 आहे, $2000 आहे. अशा प्रकारचे साईट इथे विकायला ठेवलेले आहेत. आता त्या टेकमेक इंडिया ही अशी साईट, ह्याच्यामध्ये गुगल अप्रुव्हल्स आहे, गुगल ॲडसेन्सचं. तर ह्या सगळ्या माहिती इथं अशा तुम्हाला भेटतील, आणि इथं तुम्ही तुमची साईट विकायला ठेवू शकता आणि त्याच्यातून पण पैसे कमवू शकता. तर मित्र हो, जर ऑर्गॅनिक ट्रॅफिक तुमच्या साईटला जास्त येत असेल आणि तुम्ही केलेल्या कामामुळे त्याच्यामध्ये एक
ट्रॅफिक आणि मंथली रेव्हेन्यू वाढलेला असेल तर तुम्ही अशी साईट इथं डॉलर्समध्ये विकू शकता. फक्त एक लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की ही साईट विकताना हे साईटचे काही पैसे कट करून घेतात. त्याचबरोबर तुम्हाला .com डोमेन असणं गरजेचं आहे. इथं तुम्ही सगळ्या साईट बघितल्या असेल तर ह्या .com डोमेनच्याच आहेत. तर तुमचा डोमेन हा .com असायला लागतो. त्यावेळेला ह्या जास्तीत जास्त साईट सेल होतात. लोकांना ट्रॅफिक असलेले साईटची गरज असते आणि ते अशा ऑलरेडी पैसे जे देत असतात किंवा कमवत असतात अशा साईट लोक विकत घेतात. तर इथं तुम्ही तुमची साईट जर चांगली रँकिंग झालेली असेल आणि चांगल्या प्लेसमेंटला असेल तर तुम्ही इथे येऊन विकू शकता, तुम्हाला जर फर्दर त्याच्यावर काम करायचं नसेल तर. तर मित्र हो, तुमची इन्व्हेस्टमेंटचं हे रिटर्नसुद्धा तुम्ही मिळवू शकता याच्यामधून ही साईट विकून. तर हे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की ॲमेझॉन ॲफिलिएटपासून तुम्ही मंथली पैसे कमवता ते कमवता, पण ज्या वेळेला ही अशी साईट चांगली साईट विकायला जाता त्यावेळेला तुम्हाला याच्यातून पैसा पण मिळतो. तर ही एक महत्त्वाची ॲमेझॉन ॲफिलिएट संदर्भातली माहिती तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.